नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. धाराशिव जिल्ह्यात सहकारी संस्थाचं उदंड पीक आहे, पण त्यात योग्य रीतीने चालणाऱ्या आपले ग्राहक आणि सभासदांना व्यवस्थित सेवा देणाऱ्या अशा बोटावर मोजण्या इतक्याच संस्था आहेत. त्यातीलच एक येरमाळा येथील जनहित पतसंस्था ही एक आहे. प्राध्यापक संतोष बाबासाहेब तौर आणि त्यांच्या सहकार्याने ही पतसंस्था गेल्या 19-20 वर्षापूर्वी सुरू केली आणि आता ती त्यांनी लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. या पतसंस्थेला यावर्षी सलग 3ऱ्या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ हा पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार 3 आणि 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशननं जो आपला कार्यक्रम रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे आयोजित केला आहे, तेथे हा पुरस्कार या जनहित पतसंस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. धाराशिव जिल्ह्यात सर्व ठिकाणी त्यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, त्यांना लागणारे कपड्यांचं वाटप, कुठे रक्तदान आदी कार्यक्रमाचं आयोजन शिवसैनिकांनी केलं होतं आणि मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्हाभर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अशा रीतीने साजरा करण्यात आला. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे धाराशिव येथे झालं होतं, अध्यक्ष राहिलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्या वतीने शनिवारी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अनेक वक्त्यांनी दिब्रिटो यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या एकूण कार्याचा पण आढावा घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला मराठवाडा साहित्य परिषदेचे धाराशिव जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य वाचक पण उपस्थित होते. गेली दोन दिवस पावसाने तसं पाहिली तर उघडीपच घेतलेली आहे. मात्र 25 जुलैपर्यंत जून आणि जुलै महिन्याच्या काळात जिल्ह्यात जो पाऊस पडत असतो त्यापेक्षाही जास्त पाऊस पडला असून जवळपास 150% जास्त एवढ्या पावसाची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. मात्र तरीही काही मध्यम प्रकल्प वगळता असंख्य प्रकल्प आणि प्रकल्पात अजूनही हवा तसा जलसाठा झाल्याचं दिसून येत नाही. त्यामुळं ही एक चिंता सर्वांसमोर आहे. इकडं धाराशिव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तेरणा आणि उजनी धरणातील जलसाठा हा वाढत चाललेला आहे आणि ती धाराशिव शहरातील नागरिकांच्यासाठी दिलाशाची बाब आहे असंच म्हणावं लागेल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.